यशस्वी उद्योजक मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आनंद करंदीकर. मी भारतातली मार्केट रिसर्च करणारी मेट्रिक नावाची सगळ्यात मोठी कंपनी सुरू केली, चालवली, वाढवली. अर्थात आमचा इंटरेस्ट मोठाल्या कंपन्यांचे मोठाले रिसर्च प्रोजेक्ट मिळवणं, ज्याची व्हॅल्यू एकाच वेळी 10 लाख 15 लाख असेल अशी होती. त्यातनं आम्हाला जास्त पैसे मिळायचे. पण लघु उद्योजकांनी असे मोठे मार्केट रिसर्च प्रोजेक्ट करण्याची अजिबात गरज नसते. स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर नीट स्वतःचा रिसर्च स्वतः केला तर उलट त्यातल्या इन्साईट डायरेक्टली आपल्यापर्यंत पोचतात. 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे ह्याची. हे कसं करता येतं. पहिलं आम्ही केलं ते मोठ्या उद्योजकांसाठी केलं, पण प्रयोग अगदी साधा होता. कॅमेलिनचे दांडेकर आम्हाला म्हणाले की आमची फ्लोरा खपत नाही, नटराज आणि अप्सरा का खपतात. तेव्हा आम्ही असं ठरवलं आपण एक रिसर्च करू. आम्ही 4-5 प्रकारच्या पेन्सिली घेतल्या. एक फ्लोरा, एक नटराज, एक अप्सरा आणि 2 माहीत नसलेले ब्रँड. आणि अशी मुलं खेळत असली शाळेतली की जाऊन त्यांना म्हणायचो, आज तुम्हाला बक्षीस आहे, पाहिजे ती एक पेन्सिल घ्या. मग कुठली पेन्सिल घेतली हे आम्ही टॅब्युलेट केलं आणि आम्हाला लक्षात असं आलं की ज्या कंपन्यांची नावं कोणी ऐकली नाहीत अशाच कंपन्यांच्या पेन्सिली मुलांनी घेतल्या. मग काय, मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला. मुलांना विचारलं पाहिजे की तुम्ही ह्या पेन्सिली का घेता. मग आम्ही हाच प्रयोग परत केला. मुलांनी त्याच पेन्सिली परत घेतल्या. म्हटलं ही का घेतली, ही आधी पाहिली नव्हती, नवी आहे. तेव्हा मुलांना नाविन्य आवडतं आणि नाविन्याच्या शोधात ते असतात. आणि आपल्याला जर वरचं डिझाईन बदलतं ठेवता आलं की ज्याचा खर्च फार नाही तर पेन्सिली खपतील, हे लक्षात आलं. दांडेकरांनी आमचा सल्ला मानला नाही बरं का, पण ते वेगळा मुद्दा. दुसरं उदाहरण, हे पराग शाह म्हणून माझे एक विद्यार्थी होते मॅनेजमेंटला. त्यांनी फोटो प्रिंटिंग सुरू केलं. त्या काळात, आता ते कमी झालं, रोल घेऊन जायला लागायचं आणि तो द्यायचा. आणि मग 1 तासात डेव्हलपिंग प्रिंटिंग करणारी कोनिका अशी सिस्टीम निर्माण झाली. पाहिजे तर 1 तासात, पाहिजे तर संध्याकाळी. गिऱ्हाईकांना जास्त अट्रॅक्ट कसं करायचं, साधा रिसर्च केला आम्ही. मी स्वतः काउंटरवर जाऊन उभा राहिलो आणि म्हटलं काय गिऱ्हाईक काय करतात आणि आपले विक्रेते काय करतात बघू. सामान्यतः रोल झाला की गिऱ्हाईक परत येतं. त्याच्या मनात चिंता असायची, आपल्या रोलमधले किती डेव्हलप झाले आणि किती वाया गेले. आणि मग विक्रेत्याला त्याला सांगायचं 7 आले, 7चे पैसे द्या, डेव्हलपिंगचे सगळ्याचे द्या, प्रिंटिंगचे 7चे द्या. त्याचा चेहरा पडायचा, तो 7चे पैसे देऊन जायचा. मी म्हटलं असं नाही करायचं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, भाव दिसतोय. मग आम्ही एक एक्सपर्ट नेमला, फार एक्सपर्ट नव्हे हं, त्याच्यातले फोटो का नाही डेव्हलप झाले, काय चुकलं त्याचं, ओव्हर एक्सपोजर झालं का, आउट ऑफ फोकस होतं का. आणि गिऱ्हाईकाला सांगायचं की तुमचे 7च फोटो आले, उरलेले आले नाहीत 20 फोटो. पण त्याची मुख्य कारणं ही आहेत आणि त्याला ती निगेटिव्ह काढून दाखवायची. हे काउंटरवरचं गिऱ्हाईकाचं प्रशिक्षण आम्ही द्यायला सुरुवात केली. गिऱ्हाईकाची ती गरज होती. हे करायला पाहिजे हे लक्षात कशातनं आलं, फक्त काउंटरवर उभं राहून गिऱ्हाईकांचे चेहरे बघणं. आणि तुम्हाला सांगतो, गिऱ्हाईकांची संख्या महिन्याभरात दुप्पट झाली. कारण की इथे आपल्याला सांगतात तरी. आता असंच उदाहरण एका अगदी मोठ्या कंपनीचं सांगतो. भारतात ट्रॅक्टर बनवायला सुरुवात झाली. मी त्यावेळी उदगीरला होतो आणि उदगीरला काही लोकांनी ट्रॅक्टर घेतले. त्यांच्याशी माझी चर्चा चालू होती. आणि ट्रॅक्टर पलटी करतो आणि शेतकरी प्रत्यक्षात मरू शकतो ही भीती आहे, हे लक्षात आलं. त्याचवेळी नशिबाने एका ट्रॅक्टर कंपनीने मला सांगितलं, आम्हाला जरा सुधारणा काय करायच्या सांगूया. मी त्यांना म्हटलं ट्रॅक्टर पलटी का करतो. तर नांगर सह्याद्रीच्या डोंगरात दगडाला अडकला तर तो ब्रेकच लागतो आणि ट्रॅक्टर उलटा होतो. तोपर्यंत भारतातल्या सगळ्या ट्रॅक्टर कंपन्या गंगेतल्या खोऱ्यापासून सह्याद्रीच्या डोंगरापर्यंत एकच ट्रॅक्टर विकायच्या. मग तो गंगेच्या खोऱ्यात उलटायचा नाही, कारण की तिथे माती मऊ आणि भुसभुशीत. तो सह्याद्रीच्या डोंगरावर आला की उलटायचा आणि शेतकरी मरायचे. त्या कंपनीला मग सोल्युशन सोपं होतं प्रश्न लक्षात आल्यावर.
हा रिसर्च करायला काही कष्ट लागले नाहीत की काय, नांगर अडकला की तो डिसएंगेज होईल आपोआप. एवढं सोपं डिसएंगेजमेंटचं एक त्याला यंत्र म्हणजे जॉईंट केला आणि सह्याद्रीतले ट्रॅक्टर उलटायचे थांबले, शेतकऱ्यांचे जीव वाचले. अर्थात त्या कंपनीचे ट्रॅक्टर जास्त खपायला लागले. तेव्हा ट्रॅक्टर उलटू नये त्यासाठी काय केलं पाहिजे, हा रिसर्च करायला फार खर्च येत नाही. गिऱ्हाईकांना त्यांचे फोटो डेव्हलप का होत नाहीत हे सांगायला फारसा खर्च येत नाही. आणि मुलांना तुम्ही हीच पेन्सिल का विकत घेता हे मुलांकडनं समजून घ्यायलाही फारसा खर्च येत नाही. पण मुलांकडनं शिकता येऊ शकतं हा विश्वास पाहिजे.